एका गावाची वानरवाडी गावाची, तरा एका गावाची वानरवाडी गावाची, 12 बलुत इथं नांदती, समधी कुळबी शाणी सुरती, खट्याळ जरी ही रयत असती, माणुसकीन गहिवरती. गाव बेरकी लोक बेरकी, गाव बेरकी लोक बेरकी, अशी तऱ्हा या गावाची, तरी गुण्या गोविंदानं नांदती, तऱ्हा एका गावाची वानरवाडी गावाची. पारो ग पारो वेसाची पारो वरायलय तुला वरायलय, पारो ग पारो वेसाची पारो वरायलय तुला वरायलय. तू का आता इकडे डाबडे हो? काय नाही पहिलवान दादा, असं सांग पारीची वारी कुठपर्यंत आली तुझी? पारीची वारी एडबल दादा तिला. अरे ती मुलगी किती नखऱ्याची आणि तू असा आडवा तिडवा. विजय दादा, हे वाढलेलं अतिक्रमण कमी करायला लागेल रे. पारोला स्लिम फिट हिरो लागतात, स्लिम फिट. डाएट फॉलो कर, डाएट. ए बाबा व्यायाम करते ती कमी आहे राधा राहू नसते सांगितलं. एक उपाय आहे बघ, कारण टाक ना मग. 200 रुपये लागतील. 500 पारीसाठी 200 रुपयाचं काय घेऊन बसला आहे करून टाकशान. काय व्हायचं आहे ती कोण लावूया. खास वजन कमी झालं पाहिजे, लागतंय तेवढं खाणार, डाएट बीट करणार नाही, व्यायामाचं ठीक आहे, त्या पलीकडे काय व्हायचं नाही माझ्याकडे. अरे अरे अगं अरे आता अरे माझं पोर तुझं काय करू पोर. वैशाली, वैशाली नालायका, तू अजून माझा पाठलाग करतोयस का? मागची अद्दल काही कमी पडली का तुला? अगं ऐकून तर घे, मी वेगळ्या अर्थाने तुझ्या मागं नव्हतो. खरं तर मला तुझी माफी मागायची. मला खरंच माफ कर. तू आणि माफी? हो. आयुष्यात अजून किती खोटं बोलणार आहेस रे तू? अरे आई शपथ, मी खरं सांगतो, मी तुझी माफी मागायला आलोय. आणि मी माझं सगळं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. आणि जर जमलंच तर, शक्य झालं तर मला माफ कर. ठीक आहे, करेल मी माफ. पण तू एवढा बदललास कसा? प्रेमानंदजी. कोण? लव गुरु, त्यांनीच मला उपदेश केला. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आपल्याला जो आवडतो ना, याच्यापेक्षा ज्याला आपण आवडतो ना, हे सगळ्यात महत्वाचं असतं. खरं म्हणजे मला तू खरंच खूप आवडतेस. तुला मी आवडतो का नाही याचा मी कधी विचारच केला नाही. तर हे ठरवलं कोणी? काय ठरवलं कोण? हेच की मला तू आवडत नाहीस ते. त्या दिवशी कळलं मला गालावर. अरे तसं नाहीये. मग तुझी ना प्रेम करण्याची जी, प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत आहे ना, ती चुकीची आहे. ती मला नव्हती आवडली. त्याचा अर्थ असा नाहीये ना की मला तू आवडत नाहीयेस म्हणून. म्हणजे तुला मी आवडतो? हो. यस, लवकरच पावला. काय? देव पावला. यस. काय गंगे, आज एकदम गाणं बी ना. तिकडून नाही, इकडून आलो मी. अगं गंगे, अख्ख्या घरात शोधली मी तुला आणि तू इथं गच्चीत येऊन बसली वय ग. हा
हा. इकडून मी असं काय बरं बोलणं? मग तिकडून बोलतो. काय म्हणते? आज काय गंमत करायचं मनात आहे का? हा असं असं काय करता बरे नाथा? नाथा? ए गंगे, हा नाथा कोण काढला तुम्हाला आधी सांग बर का? हे लय असला मग असला मला काय जमणार नाही, झेपणार नाही. तुला सांगतो नाथा कोण मला सांग. हा? इतका राग बरा नव्हे. राग बारा नव्हे नाही. हा कोण नाथ आहे? नाथा कोण आहे? हा माझ्या समोर आणतो नाथा, त्याच्या कमरेतच घालतो लाथा. असं काय करता बरे नाथा? आहे का आता परत? कोण काढला नाथा विचारतोय तुला तर मलाच नाथा म्हणते तू. असं नाही करायचं नाथा. हा फारच मिश्किलगड इकडची स्वारी. आहे का आता? आता नाथानंतर स्वारी? अरे बापरे, मग नाथा पण स्वारी पण. हा काय लावलंय काय गंगे तू? मला नीट समजून सांग बरं आधी. पुरे ह नाथा. हा नाथा हा एक सांगा, काय? ही स्वारी या अर्धांगिनीच्या प्रेमाचा स्वीकार कधी करणार बरे? अगं आयो अगं गंगे, तू काय बोलून राहिली? माझ्या डोसक्याच्या बाहेर जायला लागलंय सगळं. तू मला माझ्या भाषेत, तुझ्या भाषेत, मला कळल अशा भाषेत जरा समजून सांगशील का? इसकडून सांग जरा, सगळं सगळं पद्धतशीर सांग. मीच नाही का तुमच्या मदनाची मंजिरी? अगं गंगे काय करते तू? आधी म्हणली नाथा, मग म्हणली स्वामी, आता केला मदन. आणि आता परत मंजिरी. म्हणजे शुभांगी झाली, आरती झाली, आता मंजिरी. तीन तीन बायकांचं जॅकेट नको लाव बाय माय माग. अहो माझे प्रेम या त्रिलोकीमध्ये एकमेव सत्य आहे. काय सांगते? त्या प्रेमापुढे या इलोकीची ऐश्वर्याचे काय घेऊन बसलात? अगं कोण ऐश्वर्याला घेऊन बसलाय गंगे? त्या काहीतरी बोल नको तू. अगं वयो, आधी आरती, मग काढली शुभांगी, मग काढली मंजिरी, आता काढली ऐश्वर्या. अगं ऐश्वर्याच्या नादाला मी लागलो, हे कळलं ना तरी तो अभिषेक बुच्चन घेऊन घेऊन मारेल मला. असं काय करता बरे नाथा? काय करता ना परत आता? अयो हे सगळं तू काय बोलते काय कळलं ना मला. आता शेवटचा वारा घाल मला. काय करू नको, आता तिरडी आणा, उचलून न्या मला. लवस्तस्यै 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 लवस्तस्यै. काय हो? आणि तुम्ही कोण? आणि मी इथं कुठं आलोय राव? बाबूराव, हा अहो घाबरू नका. म्हणजे लव गुरु म्हणतात मला. प्रेमानंद माझं नाव आहे. प्रेमानंद? काय हो? अरे देवानंद, हा? पण माझी बायको कुठे गेली सांग ना मला. मी इथेच आहे नाथा. हा ए गंगे, काय नाटकं लावली का तू? हा आधी म्हणले नाथा, मग म्हणले मंजिरी, काय चालवलंय काय म्हणतो मी तू? हा बाबूराव बाबूराव, काय काळजी करायसारखं काहीही कारण नाही. म्हणजे अहो माझ्याच सांगण्यावरून त्यांनी हे सगळं केलं. तुमच्या सांगण्यावरनं केलंय? अरे कुठं फेडाल हे पाप? अहो त्यात पाप कसलं? मी त्यांना पत्नी धर्म शिकवत होतो. हा त्या काल लवगुरूंकडे आल्या होत्या आणि त्यांनी उपाय विचारला. कसला? मेरा पती मेरा रहे. बरोबर सांगितलं तिने. हा या काय म्हणाल्या की माझा पती फक्त माझाच राहील असा काहीतरी उपाय सांगा. बर मी सांगितला आणि माझ्या सांगण्यावरूनच त्यांनी आज हे सगळं केलं. अरे वा 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 देवानंद, प्रेमानंद. काही का असं ना, नावात आनंद आहे का नाही? बाबूराव, तुम्ही पत्नी धर्म अवश्य पाळला पाहिजे. अहो पत्नीचं प्रेम हे आईच्या प्रेमा इतकंच पवित्र असतं. काळजीच करायची नाही आता. आता हितनं पुढं माझ्या पत्नी बरोबर प्रेमानं राहणार बस. लवस्तस्यै लवस्तस्यै लवस्तस्यै. आपण निघूया. आनंदी राहा. राहणार आनंदी राहणार, गंगे सोबत राहणार. आता काय प्रेमानंदाचा आशीर्वाद मिळालाय आपल्याला, दोघं मिळून प्रेमानं राहू. कसं प्रेमानंदिनी,
बोला लवगुरु. बाबूराव आता पती धर्म 100% पाळतील यात शंकाच नाही. पण आपण कधी पाळणार आहात पती धर्म? प्रेम नंदिनी काय बोलतेस तू हे? लवस्तस्ते लवस्तस्ते लवस्तस्ते. लवगुरु. हा मंडळी बघा आता लवगुरूचा सल्ला आम्हाला दोघांना पटला, म्हणजे मला बेसिकली पटला, म्हणून आम्ही आमचा संसार परत गोडी गुलाबीने चालू केला. आता दुसरीकडं कुठं ध्यान देणार नाही. नाही तुम्ही पण नाही द्यायचं कुठं, आपापल्या बायको बरोबर संसार करा. हा आणि लवगुरूचा हा सल्ला जर तुम्हाला पटला असेल तर काय करा तू सांग आता. सबस्क्राईब करा. काय करा? सबस्क्राईब करा. करेक्ट आहे. लाईक करा. हे पण करेक्ट आहे. बेल आयकॉन सुद्धा दाबा. हा ते दाबायचं विसरू नका, नाही तर काय होईल आमचे पुढचे एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार नाही, म्हणजे कळणारच नाही ना आमचा पुढचा एपिसोड आलेला. तो घंटीचं बटन तानान दाबून टाकायचं कसं. हा